चंद्रपुर महाउष्णिक विद्युत केंद्र के गेट पर ठेका कर्मियों ने आमरण अनशन शुरू किया। यह अनशन कौन सी संगठन की ओर से कौन सी मांगों को लेकर किया जा रहा है, देखते हैं इस खबर में। महानिर्मित कंत्राटी कामगार संगठन संयुक्त कृति समिति की ओर से राज्यव्यापी आंदोलन शुरू है। राज्य के महानिर्मित के कंत्राटी कामगारों के 30% वेतन में वृद्धि तथा अन्य 8 महत्वपूर्ण मांगों के लिए यह आमरण उपोषण आंदोलन शुरू है। चंद्रपुर महाउष्णिक विद्युत केंद्र के गेट पर हेरमन जोसेफ नामक संगठन सदस्य ने आमरण अनशन शुरू किया और आज अनशन का 7वां दिन है। इस मौके पर बड़ी संख्या में संगठन के पदाधिकारी तथा कंत्राटी कामगार मौजूद थे। तो सुनिए इस मौके पर आंदोलन के नेता मोहम्मद बुटले ने इस आंदोलन के संबंध में क्या कहा, साथ ही अन्य आंदोलनकारियों ने भी क्या कहा। महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीने गेल्या 1 महिन्याच्या अगोदर माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आलेले होते। निवेदनामध्ये 9 मागण्या एकदम रास्त मागण्या कंत्राटी कामगाराच्या आहेत। आताच आमच्या उपोषणकर्ता हेरमन जोसेफ यांनी सांगितले की त्यांनी ह्या ऊर्जा मंत्री यांच्या विरोधामध्ये आंदोलन का उभारलं आहे। महानिर्मितीच्या कंत्राटी कामगार भुसावळमध्ये आंदोलन चालू आहे। नाशिकमध्ये पर्ली, खापरखेडा, भुसावळ आणि चंद्रपूर ह्या 9 मागण्या याबद्दल आमच्या मागे 9 मार्च 2024 ला देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली आणि 5 दिवसाचा आमचा संप त्यांनी मागे घेण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी सांगितले की 4 दिवसाच्या आत हा तुमचा प्रश्न निकाली आम्ही काढू, फक्त 4 दिवस द्या। तर त्यांनी 4 दिवस तर सोडा, 4 महिने लोटून गेले, परंतु अजूनपर्यंत तो प्रश्न निकाली काढला नाही। परंतु नियमित कामगार म्हणजे परमनंट कामगार 1 लाख ते 2 लाखाच्या वरून त्यांना पगार आहेत, अशा कामगारांना आहे नाही का त्यांनी 1850 कोटी रुपये त्यांनी कामगारांना त्यांना दिले। परंतु जे काही कामगार आहे आमचे कंत्राटी कामगार, जे रोजमर्राची जिंदगी जगणारे जे कामगार आहेत, त्या कामगाराला मात्र त्यांच्यासोबत धोकाधडी ह्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे। आमची एवढीच मागणी आहे का 9 मागण्यामध्ये आमची रास्त मागणी एकच आहे का 30% त्यांना पूरक भत्ता दिला पाहिजे। मागे बावनकुळे साहेबांनी 20% पूरक भत्ता दिला होता। आज अशी परिस्थिती आहे का 5 वर्षामध्ये करार आमच्या सोबत केला जाते। 5 वर्षाच्या करारामध्ये ह्या मागण्या आमच्या अशा पद्धतीने सोडवण्यात येते, परंतु ह्या वेळेस मात्र देवेंद्र फडणवीसजी हा सर्व कंत्राटी कामगाराच्या महाराष्ट्राच्या 42,000 कामगाराचा आणि निर्मितीच्या 16,000 कामगाराचा अंत बघत आहे। अगर मी तुमच्या माध्यमाने त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसजी तुम्ही खूप मोठे नेते महाराष्ट्राचे आहेत। आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आताही काही बिघडले नाहीत। कामगार फक्त उपोषणाला बसलेले आहे। महाराष्ट्राचे 6 पॉवर स्टेशनचे 6 कामगार आमचे चंद्रपूरमध्ये हेरमन जोसेफ जे आहे 6वा दिवस झाला, त्यांची प्रकृती चिंताजनक आज आहे। अशाच प्रकारे कोराडीमध्ये बागळे त्यांना काल रात्री भरती केलेला आहे। अशाच प्रकारचे 6 पॉवर स्टेशनमध्ये चिंताजनक परिस्थिती असताना तुम्ही सतत दुर्लक्ष करत आहे। काल तुमच्या पीए सोबत माझं बोलणं झालं आहे आणि तुम्ही माझ्यापासून अपडेट मिळवलेले आहेत आणि अपडेटमुळे तुम्ही अजूनपर्यंत मी एक रिक्वेस्ट केला होता की तुम्ही एक मला फोन करा, तर त्या फोन तुम्ही केला नाहीत। माझी विनंती आहे का तुम्ही ह्या कामगाराची ताबडतोब बैठक लावून अंत तुम्ही बघू नका, बैठक लावून तुम्ही हा प्रश्न निकाली काढा आणि तुमचे हे कामगार नियमित कामगार तुमचे आहेत, परंतु हे कंत्राटी कामगारही ह्या महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्राचा एक अंग आहेत। त्या कामगाराला तुम्ही रडू नका, त्यांनाही आणि काही नाही काही फुल नाही फुलाची पाकळी द्या, अशी विनंती मी माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांना या निमित्ताने मी करीत आहे। महानिर्मित कंत्राटी कामगार संगठन कृति समिति हम आज 20/8/2024 से हम ये आमरण उपोषण कर रहे हैं। हमारे 9 मांगे हैं, उस मांगों को लेके हम उपोषण पे बैठे हैं। हमारी जो मांगे हैं, ये मांगों में सबसे पहले हमारा जो बेसिक और पूरक भत्ते में हमें 30% वेतन बढ़ चाहिए। जो हमारे मुख्य ऊर्जा मंत्री ये मानने को तैयार नहीं है और जब तक वो हमारी ये मांगे पूरी नहीं करेंगे हम हमारा अनशन पीछे लेंगे नहीं। हम चाहे मेरी जान चले जाए, लेकिन
मैं अपने इस इरादे से हटूंगा। जब वो अपनी इसमें अटल है तो मैं भी अपने इसमें अटल हूँ। 16,000 कामगारों के भलाई के लिए अगर मेरी जान भी चले जाती है तो मुझे मंजूर है, लेकिन मैं पीछे हटूंगा नहीं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।